निलेश गायवळ टोळीवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। 9 गुंडांवर 6455 पानांचं आरोपपत्र दाखल केले। गायवळनं चिथावणी दिल्याचे पुरावे समोर आले। भारतीय सेनेच्या तोफखाना दलाच्या अत्याधुनिक अग्निशक्तीचं दर्शन घडवणाऱ्या एक्सरसाइज तोफ 2026 या वार्षिक सरावाचं आयोजन नाशकात करण्यात आलं। स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली येथील फील्ड फायरिंग रेंजवर करण्यात आली। या सरावात स्वदेशी बनावटीच्या तोफखाना प्रणालीच्या थेट फायरिंगचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। भिवंडीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परोपकारी संस्थेतर्फे शहरातील 250 गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। प्रत्येक कुटुंबियांना 10 किलो अन्नधान्य किट वितरित करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। कनिष्ठ अभियंता पदाचा पेपर देणारे विद्यार्थी पालिकेच्या बाहेर एकत्र आले। खासगी केंद्रावर परीक्षा न घेता अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली। मुंबईतील आझाद मैदानात धनगर समाजाचा मोर्चा धडकलाय। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं धनगर दाखल झाले। यावेळी पोलिसांकडून धनगर कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। चेंबूरमध्ये एलपीजी गॅस टँकरचा अपघात झालाय। मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे रुळावर टँकर पलटला। अपघातामुळे वायुगळतीचा वास येत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गणेश जन्मानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण करण्यात आली। विनायक अवतारातील गणेश जन्म सोहळा यंदाही सुवर्ण पाळण्यामध्ये होणार आहे। पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी श्रींच्या चरणी गायन सेवा अर्पण केली। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्याकडूनही मेट्रो सुरू करण्यासाठी अंतिम प्रमाणपत्र मिळालंय। आता एमएमआरडी उद्घाटनासाठी मुहूर्त मिळताच पहिला टप्पा सुरू केला जाईल। चर्चगेट विरार मार्गावर सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होणार आहेत। 26 जानेवारीपासून एसी लोकलची संख्या वाढणार आहे। सर्वसाधारण लोकांच्या 12 फेऱ्या रद्द होणार आहेत।